मला अशाच गोष्टी आवडतात जिथे प्रत्येक मूव्ह आपल्या कंट्रोलमध्ये असतो. मला तुझ्याशी बोलायचं होतं. बस ना. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी माझं करिअर सोडू शकत नाही. मी करिअर सोडायला सांगतच नाहीये. फक्त काही महिन्यांचा ब्रेक घे, नंतर तू कंटिन्यू करू शकतेस. पण का? कारण मला आपल्या बाळाची काळजी वाटते. मी त्याला प्रोटेक्ट करू शकलो नाही तर रिलॅक्स. तू खूप ओव्हरथिंक करतोस. चलो भैया। अरे आप बैठो। अरे नहीं, मैं इधर नाके पे ही उतरने वाले। अरे आप बैठो, मैं उतर के फिर से बैठूंगा भैया। अरे नहीं, आप क्यों तकलीफ पे होगे, खाली बैठ जाओ, मैं अभी उतर जाऊंगा। उधर सरको ना। चलो ठीक है। भैया थोड़ा आराम चलो ना। हो नको दादा, चला लवकर, लेट होतोय ऑफिस. ठीक आहे, पेढे. कशाबद्दल रे? अरे मुलगा आला मला. अरे वा, काँग्रेस. म्हणजे तुझी इच्छा पूर्ण झाली. हो रे, पण अर्धवटच. समजलं नाही. आम्हाला मुलगी हवी होती, पण मुलांचं जेंडर कंट्रोल करणं आपल्या हातात नसतं. बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ठेविल्यानंतर ते तैसेच राहावे.
करिअर सोडू शकत नाही. हो नको दादा, चला लवकर, लेट होतोय ऑफिस. माणसाचं ना आंतरिक परिस्थितीवर नियंत्रण असतं ना बाह्य परिस्थितीवर. तरीही तो दोन्हीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतो.